मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये विजय थळपती यांचं तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन झालेलं आहे. विजय थळपती यांना खरं म्हणजे मेजॉरिटी नव्हती, परंतु त्यांनी वर्किंग मेजॉरिटी आपण ज्याला म्हणूया, काठावरची मेजॉरिटी त्यांनी मिळवली. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्या सहकार्यानं. बाकी काही पक्ष आहेत, व्ही-सी-के आहे, आय-यू-एम-एल आहे आणि इतरही पक्ष आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ए-आय-ए-डी-एम-के पक्षामध्ये उभी फूट पाडून एकूण 144 आमदारांचा त्यांनी विश्वास कमावलेला आहे आणि त्यामुळं आपण ज्याला एक बऱ्यापैकी स्थिर सरकार समजू, असं त्यांनी सरकार सध्या तरी दिलेलं आहे. आणि अगदी ते जोरानं कामाला लागलेत असं दिसतंय. म्हणजे 200 युनिटपर्यंत वीज मुफ्त आणि सरकारी ऑफिसेसमधील त्यांनी सांगितलेलं आहे, की लोकांना बसायला खुर्ची द्या, त्यांना रिस्पेक्टफुली वागवा, त्यांना उभं करू नका. शाळा, महाविद्यालयं आणि मंदिरं यांच्या आजूबाजूच्या 500 मीटरच्या परिघामध्ये शराब बंदी म्हणजे दारूची दुकानं बंद, हाही त्यांनी निर्णय घेतलेला आहे. हे असे निर्णय आहेत, जे लोकांना सहजपणे समजतात, लोकांच्या जीवनावर परिणाम करतात, लोकांमध्ये विश्वास जागवतात आणि हे विजय यांनी केलेलं आहे. त्याबरोबरच त्यांनी केंद्राकडे काही पैशाची मदत मागितलेली आहे. कारण विणकरासाठी ती मदत त्यांना आवश्यक वाटते आणि हा समाज, कापड निर्मितीमधला जो समाज आहे, जे लोक आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी ही मदत मागितलेली आहे आणि मला वाटतं, की हा एक अतिशय महत्त्वाचा मूव्ह आहे. तो आर्थिकही आहे आणि त्याचवेळी तो राजकीयसुद्धा आहे आणि याकरवी ते केंद्रावर दबावही आणू इच्छितात. कदाचित ही मदत मागणं गरजेचंही असेल, तो त्यांचा हक्कही आहे आणि त्याचबरोबर विणकर वर्गामध्ये, कापड निर्मिती उद्योगामध्ये ते एक प्रकारचा दिलासा, एक प्रकारचा विश्वास निर्माण करू इच्छितात. त्यांनी व्ही-आय-पी कल्चर बंद करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. ते ऑफिसमध्ये आपल्या स्वतःच्या टेबलावर घरून आणलेला डबा खातात, असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तो ऑनेस्टही असू शकतो. आणि एक चांगलं सरकार देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचा एक इमेज, अशा प्रकारची एक इमेज, अशा प्रकारचा एक विश्वास ते लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, की त्यांनी भरमसाठ अशी इतर अनेक आश्वासनं दिलेली आहेत तामिळनाडूच्या जनतेला. उदाहरणार्थ, मुलीच्या लग्नामध्ये 1 तोळं सोनं आणि साडी असेल. 25 लाखापर्यंतचं इन्शुरन्स असेल प्रत्येक फॅमिलीला. ₹4,000 बेरोजगारांना भत्ता असेल. ₹2,500 60 वर्ष वयाच्या पर्यंतच्या महिलांना मासिक वेतन असेल. असे अनेक निर्णय त्यांनी म्हणजे अशा अनेक प्रॉमिसेस त्यांनी लोकांना केलेले आहेत, आश्वासनं दिलेली आहेत. आता आपल्या सर्वांना याची कल्पना आहे, की ही सर्व आश्वासनं पूर्ण करणं कोणत्याही सरकारला अतिशय कठीण, अगदी अवघड म्हणावं अशी गोष्ट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विजय थळपती कसं काम करतात, ही आश्वासनं कशी पूर्ण करतात, हे आपल्याला पाहावं लागेल आणि ते रंजक असेल. मित्रांनो, विजय थळपतींनी जर स्वतःला तामिळनाडूपुरतं मर्यादित ठेवलं, तर भारतीय जनमानस त्यांचा फार काही पुढे विचार करणार नाही. ठीक आहे, ते कामही चांगलं करतील. परंतु ते जर एकूणच साऊथवर प्रभाव पाडू शकले आणि ते जर नॉर्थच्या पॉलिटिक्सला ऐन-केन प्रकारे जर प्रभावित करू शकले, तरच त्यांचं नॅशनल काय म्हणूया आपण रिलेव्हन्स असेल. तरच एकूण भारतीय लोकांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे असतील. नसता काही दिवसामध्ये ते विसरले जातील किंवा त्यांचं फार काही असं महत्त्व राहणार नाहीये. परंतु ज्या प्रकारे ते बोलत आहेत, विशेषतः सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतावाद यांचा ते वारंवार पुनरुच्चार करतात. ते पाहता मला वाटतं, की त्यांच्या नॅशनल ॲस्पिरेशन्स आहेत आणि राहुल गांधींची त्यांची जी केमिस्ट्री आहे ती पाहता राजीव गांधी भविष्यासाठी ते आपले साथीदार, आपले
मित्र सोबती असं ते त्यांच्याकडे पाहत असावेत असं वाटतं. आणि विजय थळपती यांना घेऊन आणि देशातील इतर काही छोटे पक्ष जे आहेत, जे सेक्युलरिझमवर, धर्मनिरपेक्षतावादावर विश्वास ठेवतात, सामाजिक न्यायावर विश्वास ठेवतात, अशा लोकांना सोबत घेऊन पुढे काय करता येईल, अशी एक विचारसरणी राहुल गांधींची दिसते. याबाबत आपल्याला काय वाटतं, हे मी जाणून घेऊ इच्छितो. त्यामुळं तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये नक्की मांडा. कारण हे टर्ब्युलंट टाईम्स आहेत आणि पूर्ण देशामध्ये एक प्रकारचं वेगळं वातावरण आहे. ज्या प्रकारचे मंत्री, ज्या प्रकारचे मुख्यमंत्री अनेक राज्यामध्ये आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बिहारमध्ये जे आरोग्यमंत्री आहेत, नितीश कुमार यांचे चिरंजीव, त्यांची स्वतःची हालत आपण सर्वांनी पाहिलेली आहे. तर अशा प्रकारचे मंत्री असावेत का? किंवा आता बंगालमध्ये जे शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा आपण चेहरा-मोहरा जर पाहिला, त्यांची भाषा जर पाहिली, त्यांची अलीकडची जर काही वक्तव्ये पाहिली, तर असं असावं का? हा विचार खरं तर भारतीय लोकांनी करायला हवा आणि ते करतील. बंगाल म्हणजे सुशिक्षित लोकांचं राज्य, ज्या राज्यातून आपल्याला अनेक स्वातंत्र्यसैनिक मिळाले, अनेक विचारक मिळाले, अनेक स्पिरिच्युअल क्षेत्रातले, धार्मिक क्षेत्रातले नेते मिळाले. अशा स्टेटमध्ये एखादा शिक्षण मंत्री असा असावा काय? असा मुख्यमंत्री असावा काय? हे लोक विचार करू लागतील. म्हणजे तुम्ही कोणत्याही पक्षाची असा आणि सर्वसामान्य जनता मला वाटतं, की कोणत्याही पक्षाची नसते. ती कधी-कधी काही विचारसरणीच्या प्रभावात येते आणि काही वाईट गोष्टी घडतात. परंतु माणसामध्ये चांगुलपण असतंच. ते जनतेमध्ये आहेच. आणि हिंदू-मुस्लिम हा जो वाद आहे पेटवलेला काही पक्षांनी आपल्या राजकीय पोळीसाठी, ती जनता नाकारणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विजय थळपती यांचा विजय आणि त्यांनी पल्लवित केलेल्या आशा, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील असं वाटतं. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.